नमस्कार. हे ऐकलत का या चॅनलवर आजच्या सखोल विश्लेषणात मी प्रसाद सगळ्यांचं स्वागत करतो. एखाद्या क्राईम थ्रिलर सिनेमात आपण पाहतो ना, अचूक रेकी, रात्रीची वेळ, गाडी अडवली जाते आणि गोळ्यांचा पाऊस पडतो. हो, अगदी एखाद्या चित्रपटातल्या सीनसारखं वाटतंय हे सगळं ऐकायला. बरोबर. हे दृश्य पडद्यावर थरारक वाटतं, पण पश्चिम बंगालच्या रस्त्यांवर नुकतंच हे भयंकर वास्तव बनून समोर आलंय. आज आपण याच धक्कादायक घटनेचा म्हणजे भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांचे अत्यंत जवळचे सहकारी चंद्रनाथ रथ यांच्या हत्येचा वेध घेणार आहोत. आणि आज आपल्याकडे या प्रकरणाशी संबंधित अनेक वृत्तपत्रांचे अहवाल आहेत, पोलिसांचे प्राथमिक तपास रिपोर्ट आणि वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रियांचे स्रोत देखील आहेत. नक्कीच. आणि आपलं उद्दिष्ट केवळ बातमी सांगणं नाहीये, तर एवढ्या अचूकपणे ही हत्या कशी झाली आणि यामागे नक्की कोणती राजकीय रणनीती असू शकते हे आपल्याला समजून घ्यायचंय. हो, कारण ही काही अचानक उद्भवलेली रस्त्यावरची हाणामारी अजिबात नाहीये. या हल्ल्याची पद्धत जर आपण पाहिली तर हा एक अत्यंत थंड डोक्याने केलेला कट आहे. म्हणजे घटनाक्रम पाहिल्यावर ते आणखी स्पष्ट होतं. उत्तर 24 परगणा जिल्ह्यातल्या माध्यमग्रामच्या जेसोर रोडवरची ही घटना आहे. रात्रीची वेळ होती आणि तो रस्ता खूप वर्दळीचा असतो हे लक्षात घेणं महत्वाचं आहे तिथे. अगदी बरोबर. रथ त्यांच्या स्कॉर्पिओतून चालले होते तेव्हा एका सिल्वर सँट्रो कारने त्यांना अडवलं, ज्यावर WB74AX2270 अशी खोटी नंबर प्लेट होती. बापरे. आणि सोबत एक विना नंबर प्लेटची दुचाकी सुद्धा होती तिथे. हो ना. आणि काही सेकंदातच अत्यंत जवळून त्यांच्यावर 10 पेक्षा जास्त गोळ्या झाडल्या गेल्या. छातीत, पोटात, डोक्यात. म्हणजे हे सगळं इतकं अचूक होतं की ड्रायव्हर गंभीर जखमी झाला. पण चंद्रनाथ रथ यांना वाचण्याची कोणतीही संधी मिळाली नाही. इथेच ना पोलिसांच्या प्राथमिक अहवालातील एक अत्यंत महत्वाची नोंद आपलं लक्ष वेधून घेते. कोणती नोंद? या हल्ल्यात ग्लॉक पिस्तूल वापरण्यात आल्याचा संशय आहे. आणि बघा, ग्लॉक हे काही सामान्य गुंडांकडे मिळणारं हत्यार नाहीये. हो, ते खूपच प्रगत आणि महागडं असतं असं मी पण वाचलंय कुठेतरी. अगदी बरोबर. ही हत्यारे बऱ्याचदा बेकायदेशीर मार्गाने आयात केलेली असतात. याचा सरळ अर्थ असा की या हल्ल्याला खूप मोठा आर्थिक पाठबळ होता आणि मारेकरी अत्यंत व्यावसायिक होते. पण मला एक प्रश्न पडतो इथे. एवढ्या वर्दळीच्या रस्त्यावर असं ऑपरेशन यशस्वी कसं होऊ शकतं? म्हणजे पोलिसांची गस्त असते, CCTV असतात तिथे. हो, राज्याच्या पोलीस महासंचालकांनी म्हणजे DGPनी आता ती संशयित गाडी जप्त केल्याचं सांगितलंय आणि तपास सुरू आहे. पण हे धाडस खरंच चक्रावून टाकणार आहे. आणि ते शक्य झालं कारण इथे रेकी अत्यंत बारकाईने झाली होती. नक्कीच. मारेकऱ्यांना त्यांच्या मार्गाची, वेळेची आणि सुरक्षेतील त्रुटींची पूर्ण कल्पना होती. अशा प्रकारचं नियोजन तेव्हाच शक्य होतं जेव्हा टार्गेट खूप महत्वाचं असतं. आणि त्याला संपवण्यासाठी भरपूर वेळ आणि पैसा गुंतवलेला असतो. आणि इथेच ना मला सगळ्यात मोठा धक्का बसला जेव्हा मी या रिपोर्ट्समध्ये चंद्रनाथ रथ यांची पार्श्वभूमी वाचत होतो. त्यांची पार्श्वभूमी खरंच खूप अनपेक्षित आहे. मी जेव्हा त्यांच्याबद्दल वाचत होते तेव्हा मलाही आश्चर्य वाटलं. हो, कारण आपण सहसा राजकीय कार्यकर्त्यांची एक विशिष्ट प्रतिमा डोळ्यांसमोर ठेवतो. पण 41 वर्षीय रथ हे राजकारणात येण्यापूर्वी तब्बल 20 वर्ष भारतीय हवाई दलात होते. इंडियन एअरफोर्समध्ये आणि विद्यार्थी दशेत त्यांच्यावर रामकृष्ण मिशनच्या विचारांचा मोठा प्रभाव होता. हो, आणि 2019 मध्ये ते सुवेंदू अधिकारी यांच्या टीममध्ये आले. मला हे समजत नाहीये, लष्करी शिस्त असणारा एक माजी सैनिक अचानक राजकीय बॅकरूम रणनीतिकार कसा बनतो? तसं पाहायला गेलं तर लष्करी पार्श्वभूमीचाच त्यांना इथे सर्वात मोठा फायदा झाला असावा. म्हणजे कसं काय? हवाई दलातील 20 वर्षांच्या अनुभवाने त्यांना अत्यंत तणावाच्या स्थितीतही शांत राहण्याची, रणनीती आखण्याची आणि रसद कुशलतेने सांभाळण्याची एक प्रकारची शिस्त दिली होती. ओहो, म्हणजे भवानीपूरसारख्या मोठ्या निवडणुकांमध्ये त्यांनी पडद्यामागे राहून हेच कौशल्य वापरलं होतं तर. अगदी एक्झॅक्टली. आता राहिला प्रश्न, त्यांना का टार्गेट केलं याचा? हो, कारण ते काही थेट जनतेत भाषणं देणारे किंवा कॅमेरासमोर येणारे नेते नव्हते ना. हे तर पडद्यामागे काम करायचे. आणि हेच तर राजकीय युद्धातलं एक महत्वाचं तंत्र असतं. ते कसं काय? बघा, एखाद्या मोठ्या नेत्याला थेट हात लावल्यास जनक्षोभ उसळतो. तो नेता एक प्रकारे शहीद ठरतो आणि त्याला मोठी सहानुभूती मिळते. बरोबर आहे. त्यापेक्षा त्या नेत्याचे हातपाय म्हणजेच त्याचे रणनीतिकार जे पडद्यामागून सगळं नेटवर्क चालवतात त्यांना संपवणं जास्त फायदेशीर ठरतं. हिंदू अधिकाऱ्यांनी याला थेट कोल्ड ब्लडेड मर्डर म्हटले. आणि दुसरीकडे भाजप नेते अर्जन सिंग यांनी तर TMC नेते अभिषेक बॅनर्जी यांच्यावर थेट आरोप केले आहेत.
पण इथे आपण टीएमसीची बाजूही पाहणं आवश्यक आहे. त्यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. हो, त्यांनी म्हटलंय की लोकशाहीत हिंसेला अजिबात स्थान नाहीये. नक्कीच. आणि त्यांनी या प्रकरणाची न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी व्हावी अशी मागणी सुद्धा केली आहे. आणि विशेष म्हणजे काँग्रेस आणि सीपीएम सारख्या विरोधी पक्षांनीही या घटनेचा तीव्र निषेध करत बंगालच्या ढासळत्या कायदा आणि सुव्यवस्थेवर बोट ठेवलं आहे. पण हे सगळे राजकीय आरोप प्रत्यारोप ऐकताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. कोणती? जेव्हा एखाद्या हत्येचं रूपांतर राजकीय चिखलफेकीत होतं ना, तेव्हा मूळ प्रश्न म्हणजेच त्या व्यक्तीला न्याय मिळवून देणं हा कुठेतरी बाजूला पडतो. अगदी 100% खरं आहे हे. अहवाल काहीही सांगोत, पण इथे एका कुटुंबाने आपला माणूस गमावलाय आणि राजकारणात फक्त कुणाचा फायदा आणि कुणाचं नुकसान एवढंच पाहिलं जातं. हे एक अतिशय कटू सत्य आहे. देशाची 2 दशके सेवा करणारा एक जवान, ते का राजकीय पक्षाचा विश्वासू रणनीतिकार, असा चंद्रनाथ रथ यांचा प्रवास होता. आणि या हत्येने केवळ बंगालच्याच नव्हे तर एकूणच राजकीय व्यवस्थेतील हिंसक प्रवृत्तीचे एक विदारक चित्र आपल्यासमोर ठेवलंय. नक्कीच. आणि याच विदारक वास्तवातून एक अत्यंत अस्वस्थ करणारा प्रश्न निर्माण होतो. आपण नेहमी लोकशाही आणि राजकीय सहभागाच्या गप्पा मारतो. हो, मारतोच. पण जे लोक प्रामाणिकपणे लष्करी शिस्तीने कॅमेऱ्याच्या झगमगाटापासून दूर राहून काम करतात, त्यांच्या सुरक्षिततेची हमी कोण घेणार? हा खूपच महत्वाचा मुद्दा आहे. अशा पद्धतीच्या व्यावसायिक आणि अचूक हत्या जर होऊ लागल्या तर भविष्यात चांगले आणि शिस्तबद्ध लोक राजकीय प्रक्रियेचा भाग बनण्यास घाबरतील का? की ते कायम राजकारणापासून दूरच राहणं पसंत करतील? हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. नक्कीच. या प्रश्नाचं उत्तर सोपं नाहीये, पण यावर विचार करणं गरजेचं आहे. याच विचारासोबत आज आपण इथेच थांबूया.